नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशी कामदा एकादशी। ही एकादशी विशेषतः आपल्या इच्छा पूर्ण करणारी आणि पापांपासून मुक्त करणारी मानली जाते। सर्वप्रथम, कामदा एकादशी कधी येते? ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, म्हणजेच हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच येणारी ही पहिली एकादशी आहे। त्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढते। आता पाहूया कामदा एकादशीचे धार्मिक महत्त्व। कामदा या शब्दाचा अर्थ आहे इच्छा पूर्ण करणारी। असे मानले जाते की या दिवशी उपवास करून आणि भगवान विष्णूची भक्ती केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील पापांपासूनही मुक्ती मिळते। पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते। प्राचीन काळात रत्नपूर नावाच्या नगरीत ललित आणि ललिता नावाचे एक गंधर्व दाम्पत्य राहत होते। एकदा ललिताने राजाच्या दरबारात चूक केली आणि त्याला शाप मिळून तो राक्षस बनला। त्याची पत्नी ललिता अत्यंत दुःखी झाली। तिने एका ऋषींच्या सांगण्यावरून कामदा एकादशीचे व्रत केले। त्या व्रताच्या पुण्यामुळे तिच्या पतीला शापातून मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा पूर्ववत झाला। या कथेतून आपल्याला हे समजते की या एकादशीचे व्रत अत्यंत शक्तिशाली आहे आणि ते केल्याने मोठ्यात मोठे संकट दूर होऊ शकते। आता पाहूया या दिवशी काय करावे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी। दिवसभर उपवास करून शक्य असल्यास फलाहार घ्यावा। नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते। रात्री जागरण करून भजन कीर्तन करणेही अत्यंत शुभ मानले जाते। कामदा एकादशीचे आणखी एक महत्त्व म्हणजे ही एकादशी विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी आणि सुखसमृद्धीसाठी खूप शुभ मानली जाते। तसेच कुटुंबातील अडचणी, आर्थिक समस्या किंवा मानसिक तणाव दूर करण्यासाठीही हे व्रत उपयुक्त ठरते। शेवटी, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, मनोकामना पूर्ण करायच्या असतील आणि पापांपासून मुक्ती हवी असेल, तर कामदा एकादशीचे व्रत नक्की करा। धन्यवाद मित्रांनो। अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।